राज्यातला तमाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने धगधगता मुद्दा। मंडळी, राज्याचे कृषी मंत्री रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। राज्यात जणू काही गजब झाला। केवढी नकारात्मकता। ओसाड गावची पाटीलकी मिळालेली असतानाही जी व्यक्ती कशीबशी दिवस काढतेय त्या थोडा विरंगुळा म्हणून रम्मीचे ऑनलाईन पत्ते पिसले तर काय चुकलं? ओसाड गावची अवकळा बदलण्यासाठी थोडे पत्ते पिसले तर काय चुकलं? भिवंडीची त्या गुजराती आंटी यूट्यूबवर प्रत्येक व्हिडिओच्या आधी येऊन कशी सांगते अभिमानानं, म्हणे 1.5 करोड जीते। ती जाहिरात पाहून कदाचित आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं आयुष्य बदलणारा रोजगार म्हणून कृषी मंत्र्यांनी रम्मीकडे आशेनं पाहिलं नसेल कशावर? इथं शेतकऱ्यांचं आणि जुगाराचं नातं पिढ्यानपिढ्यांचं आहे। ज्याचा आजा शेतीचा जुगार खेळायचा, बापाचा शेतीचा जुगार खेळताना जीव गेला। बापाचं कर्ज फेडता फेडता पोरगा हे जुगार खेळतो, पण कुणीतरी जिंकलं का हो? मग 1.5 करोड जिंकून देणारा जुगार काय वाईट आहे असं जाणून घेण्यासाठी कायदेशीर 4 पत्ते पिसले तर एवढा हल्ला गुल्ला कशासाठी? आणि सभागृहात रम्मी खेळली म्हणून आरडाओरडा करणाऱ्यांनी सांगावं, त्यांनी इतरांसारखं टॉवेल बनियन घालून कुणाला ठोसे लगावले का? कार्यकर्त्यांची फ्रीस्टाईल हाणामारी केली का? अहिंसक पद्धतीनं कामकाजात सहभाग घेतला तरी प्रॉब्लेम? म्हणूनच त्यांच्या कार्यकर्त्यांना शेवटी हिंसेचा आधार घ्यावा लागला कदाचित। कारण काही लोकांनी प्रदेशाध्यक्षांच्या समोर पद्य फेकले। सत्तेला जाब विचारण्याची, राजीनामा मागण्याची एवढी हिंमत येते कुठून? मग काय, आमदार संजय गायकवाडांचं नामस्मरण करत कार्यकर्त्यांनी राजीनामा मागणाऱ्यांना ठोसे दिले। या सगळ्यात कुणाचंच काही चुकलेलं नाहीये। शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। राजकीय पत्ते पिसण्यात पटाईत असलेल्या दादांनी पत्ते टाकताना शेतकऱ्यांच्या वाट्याला हुकमाचा यक्का टाकण्याच्या ऐवजी हलका पत्ता टाकला, अशी आज शेतकऱ्यांची भावना आहे। खरं तर कार्यकर्त्यांचं रक्त शेतकऱ्यांसाठी खवळायला हवं होतं। आमचा बाप मरतोय, तुम्ही रम्मी खेळताय असा सवाल त्यांनी नेत्यांना विचारायला हवं होतं। पण कार्यकर्ते नेत्यासाठी छातीचा कोट करून जाब विचारणाऱ्याला मारायला गेले। याचा अर्थ बापाशी त्यांचं नातं तुटलंय असं समजावं का? राज्यातला तरुण जाहिरातबाजीला बळी पडून ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात सापडलाय। त्याचं आणि कुटुंबाचं आयुष्य त्यात बर्बाद होतंय। त्यातून आलेल्या नैराश्यानं अनेकांच्या आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। गाव खेड्यातल्या पोरांना अधिकृत जुगार हा पोटा पाण्याचा मार्ग वाटू लागलाय। त्यातून त्याला वाचवायला हवं, त्याचा बाप मरतोय त्याला वाचवायला हवं, पण हे कोकाटे रम्मीत मग्न आहेत। अशा वेळी त्यांना रम्मी खेळण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा आणि ओसाड गावच्या पाटीलकीतून त्यांना कायमचं मुक्त करावं, अशी भावना आज महाराष्ट्राच्या जनमानसाची आहे। तिची कदर केली जाते का हा सवाल आहे, पण बघूया नेमकं घडलंय काय। सभागृहात कृषी मंत्र्यांचा रमीचा डाव। विरोधकांच्या टीकेला धार। दुसऱ्या पक्षाचे कोणी असतं आणि आमचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या पायऱ्यावर ऊर बडवत बसले असते। शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। पत्ती खेळणारा कृषी मंत्र्याचं करायचं काय? कोकाटेंवर कारवाईची वाढती मागणी। शेतकऱ्याच्या विरोधी सरकारचा विधानसभेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमीचा डाव खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी पोस्ट केला। त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंचे रमी खेळतानाचे व्हिडिओ शेअर केले। कृषी मंत्र्यांचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आपण मोबाईलवर रमी खेळत नव्हतो तर जाहिरात स्किप करत होतो असं स्पष्टीकरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलंय। मात्र असं असलं तरी शेतकऱ्यांचा रोष कमी होत नाहीये। कर्जमाफी होत नाहीये, अतिवृष्टी आणि अवकाळीनं झालेल्या नुकसानीची मदत मिळत नाहीये, शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न विधानसभेत मांडले जात नाहीयेत आणि त्यातच कृषी मंत्री पत्त्यांचा डाव मांडताना दिसल्यानं शेतकरी संतप्त झाले। कृषी मंत्र्यांविरोधात जोरदार निदर्शनं केली जात आहेत। कृषी मंत्र्यांनी म्हणजे एकतर राजीनामा द्यावा आपल्या पदाचा आणि जंगली रमीचा ब्रँड अँबॅसेडर व्हावा
आमचा त्यांना फुल सपोर्ट राहील त्यासाठी. त्याच्यामध्ये हा कृषी मंत्री एक नंबरवर आहे. शेतकऱ्याचा ब्रँड अँबॅसेडर याला व्हायला पाहिजे होतं, पण ऑनलाईन जंगली रमीचा ब्रँड अँबॅसेडर आहे. म्हणून याचा तात्काळ राजीनामा अजित पवारांनी घ्यायला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री विधान भवनामध्ये पत्ते खेळतात, हे निषेधार्थ आहे. त्याचा राजीनामा झाला पाहिजे. कोकाटेंच्या या व्हिडिओ नंतर विरोधकांकडून कोकाटेंच्या हकालपट्टीची मागणी केली जाते. कोकाटेंच्या व्हिडिओवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. अहो, एक मंत्री रमी खेळतोय, दिसतोय, तरी त्याचं समर्थन केलं जात आहे, त्याच्यावर कारवाई होत नाही. हे जर दुसऱ्या पक्षाचे कुणी असतं आणि आमचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या पायऱ्यावर ऊर बडवत बसले असते. मंत्रालयाच्या पायऱ्यावरती ऊर बडवत बसले असते, इकडे तिकडे उपोषणाला बसले असते. आज काय चाललंय? दुर्दैव आहे या राज्यात. लातूर येथील काल झालेल्या प्रकरणामध्ये सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्याचा अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे, जो अतिशय स्वागतार्ह आहे. पण या संपूर्ण प्रकरणाला जिथून सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटेंचं काय? का मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी अजितदादांकडनं घेतला जातोय. त्या माणिकराव कोकाटेंनी ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांचा अपमान केलेला आहे, त्या माणिकराव कोकाटेंचा तुम्ही राजीनामा घेण्याचा मोठा पण दाखवणार आहात का अजितदादा? मंत्र्यांनी सुद्धा त्यांची गरिमा राखली पाहिजे. आपण काय करतोय की ते उच्च पदावरती आहेत. इथून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्यांच्यात बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. नसता पुरा शेतकरी त्यांच्या अंगावरती जाईल. म्हणून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्या मंत्रिपदाची, त्या विधान भवनाची, या राज्यातल्या मायबाप गोरगरीब जनतेची गरिमा राखणं गरजेचं आहे आणि त्यांनी इथून पुढच्या काळात तरी करावं. नसता त्यांना सुद्धा पाय उतार व्हावा लागणार आहे. अजितदादा पवार यांनी ह्या लोकांची खरं तर हकालपट्टी केली पाहिजे. आणि कृषी मंत्री बिंडोक असणारा कृषी मंत्री ज्याने शेतकऱ्यांचे वारंवार अवमान केला, ज्याने आणि शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न न मांडता सभागृहामध्ये रमी खेळण्याचा प्रकार तो व्हिडिओ व्हायरल केला, तरीसुद्धा जर अजित पवार त्यांचे जर राजीनामा घेत नसतील तर अजित पवारांना त्या कृषी मंत्री कोकाटेंचा एवढा पुळका का असायला पाहिजे? माणिकराव कोकाटेंवर चहूबाजूंनी होणारी टीका, शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती. या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्यांना यापूर्वी समज दिली होती. कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील. कृषी मंत्री कोकाटेंची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. याआधीही शेतकऱ्यांविरोधात असंवेदनशील वक्तव्य करून कोकाटेंनी पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणलं होतं. आता तर थेट ते रमी खेळताना आढळल्यानं विरोधकांच्या रडारवरच आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.